तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येईल आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, डायरेक्ट आज सकाळपासूनच आता पीक विम्याचे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की बघा, पंतप्रधान पीक विमा योजनेतील जे काही शेतकऱ्यांचे जे काही राखलेला दावा आता अखेर मंजूर झालेला असून, म्हणजेच की बघा आजपासून शेतकऱ्यांच्या जे काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता थट्टर रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आज तुमच्या खात्यात जवळपास बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केले जाणार आहे। ही सर्वात मोठी खुशखबर आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात, म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, 1200 कोटी एवढी मोठी रक्कम आज शेतकऱ्याच्या खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे। कोणते पात्र शेतकरी आहे, कोणते अपात्र शेतकरी आहे, यांची यादी सुद्धा आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता 90% शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार, कोणत्या अटी आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा। बघा शेतकरी मित्रांनो, आता थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। यामध्ये बघा 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापासून जे काही अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते, त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि काही शेतकऱ्याला भरपूर पैसे मिळणार आहे। बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्याचं पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल, त्यांना आता बघा 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर शेतकरी मित्रांनो बघा, तर त्यांचे कारण सरकारनं सांगितलेलं आहे। ते म्हणजेच की बघा 2022 आणि 2023 आणि 2024 या मागील तिन्ही चारही वर्षाचा पीक विमा शेतकऱ्याला बघा मिळाला नव्हता। कारण की पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता। त्यामुळे सरकारनं बघा ही सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते। आता सरकारने सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होण्यास असल्याची माहिती समोर आलेली आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आजच पीक विमा सोडण्याचं सांगितलेलं आहे। बघा 32 लाख शेतकरी आहे, त्यांच्या खात्यात आज डायरेक्टच पैसे जमा होणार। पण शेतकरी मित्रांनो, आज बघा फक्त 14 जिल्ह्यातच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार। ते 14 जिल्हे कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। बघा पैसे बघा टप्प्याटप्प्याने मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, 14 जिल्हे बघा। त्यामुळे थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात येणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले गेले आहे, यांची यादी सुद्धा सरकारने आता जाहीर केलेली आहे। आज बघा शेतकरी मित्रांनो, या 14 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जाहीर होत आहे। आता बघा, आज बघा शेतकरी मित्रांनो, आता म्हणजे की आज आणि उद्या बघा, उद्या सुद्धा 14 जिल्ह्यामध्ये अशा टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडले जाणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची माहिती दिली। हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेलं आहे, त्यांना खूप मोठी लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाले आहे आणि आज या 14 जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे। ते 14 जिल्हे कोणते आहे महत्त्वाचं बघा। त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना दिलेला आहे। आता बघा 14 जिल्ह्याची शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल। कृषी विभागाने सांगितलंय की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयापर्यंत पीक विमा येणार आहे।
त्याचप्रमाणे जर तुमचं बघा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला 22 मध्ये जे काही पीक विमा मिळाला नसेल, थकीत असेल, अशा शेतकऱ्याला 30,000 रुपयेपर्यंत सुद्धा पीक विमा मिळू शकतो. 2022 ते 2025चा मेपर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला एकूण 30,000 रुपयेपर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात 52,000 रुपये, 49,000 रुपये किंवा 50,000 रुपयेपर्यंत सुद्धा पीक विमा मिळाला आहे. कशामुळे मिळाला? काय कारण आहे शेतकरी मित्रांनो? कोणत्या शेतकऱ्याला मिळाला? कोणत्या जिल्ह्यात मिळाला? आज कोणत्या जिल्ह्यात मिळणार? हे सुद्धा सांगणार आहोत. बघा आता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा सोडण्यात जाणार आहे. सरकारने जाहीर केलं आहे, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यांना आता वाटत होतं की पीक विमा 10,000 किंवा 15,000 रुपये येईल. परंतु आता केंद्र सरकारकडून 2022 आणि 2023 आणि 2024चा पीक विमा एकदम खात्यात 50,000 रुपये किंवा 49,000 रुपयेपर्यंत तुमच्या शेती पिकाचं बघा नुकसान झालेलं असेल, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल, तर त्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. या यादीमधल्या जर तुमच्या पिकाचं कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला डायरेक्ट सगळे जवळपास पिकं 35 पिकाची नोंद या पीक विमा योजनेत आढळलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या 35 पिकामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकाचं सर्वाधिक पीक विमा मंजूर केले असल्याचं सांगितलेलं आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे काही व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमची कोणताही बघा शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल, की तुमच्या खात्यात किती वाजता पैसे जमा होणार, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा येणार आहे. महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो बघा, आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडणार असा आदेश दिलेला आहे आणि जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा थोड्याच वेळात शेतकरी मित्रांनो सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता बघा आज या 14 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. कृषी विभागाकडून हे सर्वात मोठा आदेश आलेला आहे. त्याचप्रमाणे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार, 14 जिल्ह्याची यादी तुम्ही जाणून घ्या शेतकरी मित्रांनो. जर बघा सर्वात महत्त्वाचं आता कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विमा जमा होणार. आता पीक विम्यासाठी काही सरकारने बँकासुद्धा निवडलेल्या आहे. बँकेचे नाव जाणून घ्या शेतकरी मित्रांनो. सर्वप्रथम बघा जिल्हा मध्यवर्ती बँक, सरकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास बघा शेतकरी मित्रांनो 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. कारण की गेल्या काही महिन्यापासून पीक विमा शाळा झाल्याची बातमी आली होती. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आता जेवढे काय तुम्हाला बँक सांगितलेलं आहे, त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल, तर तुम्हाला डायरेक्ट आज पैसे जमा होणार. कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. पात्र जिल्ह्याची नावे बघा शेतकरी मित्रांनो, अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी हे महत्त्वाचे जिल्हे शेतकरी मित्रांनो पात्र ठरवण्यात आलेले आहे. ह्या पात्र जिल्ह्यात आज सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डायरेक्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्याला दुपारी सुद्धा पैसे मिळणार. ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले असेल तर त्यांनी अजिबात आता काळजी करायची नाही आणि ज्या पैशाला मिळाले नसेल त्यांना सुद्धा उद्या आणि परवा अशा 2-3 दिवसात तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.